सांगली शहर मध्यरात्रीच्या सुमारास खुनाच्या घटनेनं हादरले. राजकीय पदाधिकारी असलेल्या उत्तम जिनाप्पा मोहिते याचा त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच घरात घुसून धारधार हत्याराने सपासप वार करत निर्घुण खून करण्यात आलाय. मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास सदर खुनाची घटना घडली. दरम्यान हल्ला करणाऱ्या संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार शाहरुख शेख याला मांडीत चाकू लागल्याने अतिरक्तस्राव होऊन त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान एकमेकातील धुसफूस आणि वर्चस्व वादातून उत्तम मोहिते यांची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 8 जणांच्या टोळक्याने चाकू, धारधार शस्त्र, लोखंडी रॉड आणि काठ्यांनी हे कृत्य केलं. या प्रकरणी उत्तम मोहिते यांची पत्नी ज्योती मोहिते यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी इंदिरानगरमध्ये राहणाऱ्या गणेश मोरे, सतीश लोखंडे, मृत शाहरुख शेख, बन्या उर्फ यश लोखंडे, अजय घाडगे, जितेंद्र लोंढे, योगेश शिंदे आणि समीर ढोले या 8 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक कल्पना बारवकर, उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, संजय मोरे, निरीक्षक सतीश शिंदे, अरुण सुगावकर, सुधीर भालेराव आदींनी घटनास्थळी भेट दिली. अधीक्षक घुगे यांनी तातडीने हल्लेखोरांना ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत. गुन्हे अन्वेषण पथकाने काही संशयितांना ताब्यात घेतले. खुनाच्या घटनेनंतर गारपीर चौक परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं. या परिसरात 2 गटांमध्ये सतत वादाच्या ठिणग्या पडत होत्या. त्यातच खुनासारखी गंभीर घटना घडल्याने त्या भागात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रात्री आणि सकाळी पोलीस बंदोबस्त तैनात होता. मयत उत्तम मोहिते हे दलित महासंघाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर होते. त्यांची हटके आंदोलन स्टाईल ही चर्चेचा विषय बनत होती. असं असलं तरी त्यांची ही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं समोर आले. खंडणी, शासकीय कामात अडथळा, बलात्कार यांसारखे 10 गुन्हे त्यांच्यावर दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितले. 2021 मध्ये मोहिते यांना 1 वर्षासाठी सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलं होतं. मिरजेतील शासकीय रुग्णालयात खून प्रकरणातील संशयितांवर चित्रपट स्टाईलने खुनी हल्ल्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात आलाय. मिरजेतील या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. संशयित आरोपी हे शासकीय रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत असून पोलीस अधिक तपास करत आहेत. संशयितांकडून पिस्तूल आणि कोयता जप्त केलाय. मिरजेतील निखिल कलगुडगी खून प्रकरणातील आरोपी चेतन कलगुडगी आणि सलीम पठाण यांना काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर एक संशयित पठाण आणि कलगुडगीवर हल्ल्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय. या संशयिताला अटक केली असून त्याच्याकडून पिस्तूल आणि कोयता जप्त केलाय. आणखी 3 जण तिथून पसार झालेत. पोलीस तिघांचा शोध घेत आहेत. निखिल कलगुडगी खून प्रकरणातील 13 आरोपी पोलिसांनी अटक केले. त्यातील सलीम पठाण आणि चेतन कलगुडगी यास मिरज शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन आले होते. याच वेळी दबा धरून बसलेला एक संशयित त्या आवारात दिसला. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश रोही यांच्या सतर्कतेमुळे या संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि कोयता जप्त केला असून आणखी काही संशयितांनी तिथून पलायन केले. मिरजेत घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. निखिल कलगुडगी खून प्रकरणातील आरोपींवर हल्ल्याचा कट रचण्यात आला होता का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. याबाबत पोलिसांनी तपास केला पाहिजे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे संशयित आरोपी हे पोलिसांना पिस्तूल आणि कोयत्यासह पोलिसांच्या ताब्यात सापडले. गुन्हेगारांचं इथपर्यंत मजल गेली असून पोलिसांनी आता गुन्हेगारांचे कंबरडे मोडले पाहिजे अशी मागणी आता सर्वसामान्यांमधून होत आहे. शांत मिरज अशांत होत असल्याने मिरजेत गुन्हेगारीने डोकं वर काढले. जत नगरपालिकेत हाय व्होल्टेज ड्राम्याच्या एका अंकाला सायंकाळी पूर्णविराम मिळालाय. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते सुरेशराव शिंदे आणि माजी आमदार विलासराव जगताप यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत आघाडीची घोषणा केली आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून सुरेशराव शिंदे हेच असतील. शिवाय बसपाला देखील सामावून घेण्यात आले असून घड्याळ या एकाच चिन्हावर ही निवडणूक लढवली जाईल असं विलासराव जगताप यांनी स्पष्ट केलंय. जत नगरपालिकेची निवडणूक लागल्यानंतर जोरदार हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला होता. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीची नैसर्गिक युती फिसकटली. त्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावर बुधवारी दोन्ही गटाच्या नेत्यांनी संयुक्तिक पत्रकार परिषद घेऊन आम्ही जनतेसमोर सक्षम पर्याय देत पालिका निवडणुकीत विजय मिळवू असा ठाम विश्वास व्यक्त केलाय. यावेळी बोलताना सुरेशराव शिंदे म्हणाले, जत नगरपालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय.
आमच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील ठरलाय। या शहराने कुटुंब प्रमुख म्हणून 35 वर्षांपासून आमच्यावर कायम विश्वास व्यक्त केलाय। शहराच्या विकासासोबतच येथील गुंडगिरी, टोळी युद्ध मोडून काढू लोक आम्हाला ताकदीने विजयी करतील असंही त्यांनी स्पष्ट केलंय। माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले, राष्ट्रवादी दोन्ही गट एकत्र येऊन पालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय झालाय। बसपा आमच्यासोबत असून त्यांना ज्या जागा दिल्या जातील त्याच फक्त बसपाचे चिन्ह वापरतील। बाकी सर्व जागा आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरच लढतील असं जगताप यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय। जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर अखेर बुधवारी ऊस दराची कोंडी फुटली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेली मागणी न झुगारता 2 साखर कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे ऊस दर जाहीर केला। कोकरूड येथील निनाई कारखाना चालवणाऱ्या दालमिया शुगरने 3,537 रुपये तर वांगीच्या सोनहिरा साखर कारखान्याने 3,500 रुपये पहिला हप्ता आणि कुंडलच्या क्रांती कारखान्याकडून 3,500 रुपये दर जाहीर करण्यात आलाय। 17 साखर कारखान्यांपैकी 2 कारखान्यांनी दर जाहीर करून कोंडी फोडली। त्यामुळे उर्वरित कारखान्यांच्या निर्णयाकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेला न जुमानता खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांनी स्वतःहून ऊस दराची कोंडी फोडली। कोकरूड येथील निनाई देवी साखर कारखाना चालवणाऱ्या दालमिया शुगरने सर्वप्रथम 3,537 रुपये दर जाहीर करत ऊस दराची कोंडी फोडली। त्यानंतर वांगी येथील डॉक्टर पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्याचे अध्यक्ष मोहनराव कदम यांनी 3,500 रुपयांचा पहिला हप्ता जाहीर केला। सायंकाळी कुंडल येथील क्रांती कारखान्याने 3,500 रुपये दर जाहीर केला। तो एफआरपी पेक्षा 133 रुपये जादा असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी जाहीर केलं। स्वाभिमानी संघटनेचे नेते अथवा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची चर्चा न करता ऊस दर जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्ट झालं। जिल्ह्यात 17 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे, मात्र 2च कारखान्यांनी ऊस दर जाहीर करत कडका पाडलाय। जिल्ह्यातील आघाडीचे कारखाने ऊसाच्या एफआरपी बाबत अद्याप काहीही बोलायला तयार नसल्याचं चित्र दिसून येते। साखराळे येथील राजाराम बापू कारखाना, राजाराम बापू वाटेगाव, राजाराम बापू कारंदवाडी, राजाराम बापू जत, दत्त इंडिया सांगली, हुतात्मा वाळवा, क्रांती कुंडल विश्वास शिराळा, उदगिरी पारे, मोहनराव शिंदे आरग, भारती शुगर नागेवाडी, श्री राजेवाडी, तुळशी तासगाव या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झालाय। जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रेट्यामुळे 3 साखर कारखान्यांनी 3,500 रुपये दर जाहीर केला। अन्य साखर कारखान्यांनी तात्काळ दर जाहीर करावा, अन्यथा संघर्ष अटळ असल्याचा इशारा स्वाभिमानीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिलाय। जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर करण्यासाठी 12 नोव्हेंबरची मुदत घेतली होती। त्याची मुदत बुधवारी संपली। या पार्श्वभूमीवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेण्यात आली। जिल्हा कार्याध्यक्ष राजोबा म्हणाले, 7 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली। त्यावेळी 12 नोव्हेंबर रोजी दर जाहीर करू असं कारखानदारांनी जाहीर केलं होतं। त्यानुसार क्रांती कारखान्याने 3,500 रुपये जाहीर केले। आमच्या मागणीनुसार त्यांनी एफआरपी पेक्षा 133 रुपये जादा दर जाहीर केल्याचं अभिमानास्पद आहे। सोनहिरा साखर कारखान्याने एफआरपी पेक्षा 33 रुपये जादा म्हणजे 3,500 रुपये दर जाहीर केलाय। त्यांनी आणखी 67 रुपये जाहीर करावेत। दालमिया कारखान्याने त्याच्या एफआरपी एवढाच 3,537 रुपये दर जाहीर केलाय। त्यांनी आणखी 100 रुपये जाहीर करावेत अशी मागणी आहे। तसेच उर्वरित सर्वच कारखान्याने दर जाहीर करावेत, अन्यथा संघर्ष अटळ आहे। ऊस दराची लढाई आम्ही आणखी तीव्र करू। शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे, यासाठी आमचा संघर्ष सुरू आहे, तो आणखी तेवत ठेवू। यावेळी पोपट मोरे, रावसाहेब पाटील, बाळासाहेब जाधव, प्रताप पाटील, सुधाकर पाटील, बाळासाहेब लिंबेकाई, रावसाहेब पाटील उपस्थित होते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपाने स्टार प्रचारकांची यादी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक प्रमुख नेते आहेत। त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा समावेश आहे। राज्यात 2 डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर मतमोजणी 3 डिसेंबरला होईल। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून सर्वच पक्षांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे। भाजपाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या असून प्रचारात कोणतीही कस सोडण्याचा निर्धार केलाय। त्यामुळे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी 40 जणांची स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे। या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवप्रकाशजी, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, अशोक चव्हाण, पियुष गोयल, नारायण राणे, सुधीर मुनगंटीवार,
चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे पाटील, ॲडव्होकेट आशिष शेलार, राधाकृष्ण विखे पाटील, मुरलीधर मोहोळ, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, गणेश नाईक, जयकुमार रावल, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, नितेश राणे, जयकुमार गोरे, मेघना बोर्डीकर, अमर साबळे, अतुल सावे, अशोक उईके, चित्रा वाघ, रक्षा खडसे, प्रवीण दरेकर, डॉक्टर भागवत कराडकर, गोपीचंद पडळकर, डॉक्टर संजय कुटे, अमित साटम, धनंजय महाडिक, ॲडव्होकेट माधवी नाईक, काशीनाथ सावरकर, अशोक मेथे, मंगेश चव्हाण आणि प्रसाद लाड यांचा समावेश आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पेठ सांगली राष्ट्रीय महामार्गावर आष्टा येथील पोलीस ठाण्यासमोर आणि बाऊची फाटा येथे हुतात्मा साखर कारखाना वाळवा, राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना साखराळे या साखर कारखान्यांची वाहने दर जाहीर न केल्यामुळे अडवली आहेत. संध्याकाळी 8 वाजण्याच्या सुमारास सांगली पेठ मार्गावर आष्टा पोलीस ठाण्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वाहने अडवल्याने उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या रांगा लागल्या होत्या. बाऊची फाटा येथेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत उसाने भरलेले ट्रॅक्टर अडवले. रात्री उशिरापर्यंत ही वाहने अडवली होती. या ठिकाणी आष्टा पोलीस दाखल झाले. यावेळी भागवत जाधव, शिवाजी पाटील, प्रताप पाटील, अरुण कवठेकर, शामराव जाधव, तालुका अध्यक्ष जगन्नाथ भोसले, सचिन यादव, सुरेंद्र माळी, संपत भोसले, गणेभाई, संजय अणुसे, बाबा सांद्रे, संपत भोसले आदी जण शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी म्हणाले, सोनहिरा, क्रांती, निनाई देवी, दालमिया, NT पाटील शुगर, वाघवाडी या साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर केला. मात्र हुतात्मा आणि राजाराम बापू या साखर कारखान्यांनी बुधवारी मुदत देऊनही दर जाहीर न केल्यामुळे आम्ही ही वाहने अडवली आहेत. शेतकरी बांधवांनी दर जाहीर न केलेल्या कारखान्याच्या तोडी घेऊ नयेत, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं आहे. मलखांब हा भारताचा प्राचीन खेळ आहे. या खेळामध्ये मानसिक, शारीरिक संतुलन आणि धैर्य सुद्धा आहे. अनेक छत्रपती पुरस्कारार्थी या खेळामधील आहेत. ही आनंदाची बाब आहे. त्यामुळे या खेळाचा वसा आणि वारसा खेळाडूंनी जपावा, असं आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केलं आहे. जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित राज्यस्तरीय 19 वर्षाखालील शालेय मुलामुलींच्या मलखांब स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते बाबासाहेब समलेवाले, तालुका क्रीडा अधिकारी विकास माने, क्रीडा अधिकारी नरेश सावंत, क्रीडा मार्गदर्शक मधुरा सिंहासने यांच्यासह खेळाडू, व्यवस्थापक, पंच, निवड समिती सदस्य उपस्थित होते. जिल्हाधिकारी काकडे म्हणाले, खेळाडूंनी त्यांच्यामधील जे उत्तम आहे ते प्रकट करावे. या स्पर्धा निकोप वातावरणात पूर्ण कराव्यात. खेळाडूंनी खेळाचा आनंद मनमुराद लुटावा. आपल्याला विपरीत परिस्थितीत संतुलन साधता आलं पाहिजे. हे सर्व मलखांब खेळातून शक्य होतं. या खेळाचं नाव देशभरात, जगभरात नेण्यासाठी प्रयत्न करावा. प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी केलं. सूत्रसंचालन क्रीडा अधिकारी बालाजी वरबडे यांनी केलंय. आभार तालुका क्रीडा अधिकारी विकास माने यांनी मानले. राज्यस्तरीय शालेय मलखांब स्पर्धेसाठी राज्यातील 8 विभागातून 4 मुले आणि 4 मुली तसेच पंच, निवड समिती सदस्य, तांत्रिक अधिकारी असे 125 खेळाडू आणि अधिकारी यांचा सहभाग आहे. या स्पर्धेतील विजयी खेळाडू उज्जैन या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय मलखांब स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी आणि भविष्यातील आव्हानांना सामोरं जाण्यास विद्यार्थ्यांना सज्ज होण्यासाठी विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड देण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या शाळेत मिशन निपुण उपक्रमाला सुरुवात करण्यात आली असल्याचे आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगितले. महापालिका शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि मूलभूत कौशल्य विकासासाठी मिशन निपुण हा राष्ट्रीय उपक्रम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. त्याचा आढावा आयुक्त सत्यम गांधी यांनी घेतलाय. उपायुक्त स्मृती पाटील, प्रशासन अधिकारी प्रकाश खेडकर आदी जण उपस्थित होते. इयत्ता 8वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना वाचन, लेखन आणि गणितातील मूलभूत साक्षरता आणि अंकगणित कौशल्य आत्मसात करून देणे, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी वाचन पुस्तिका, गोष्टींची सत्रे आणि लेखन सराव उपक्रम राबवणे, खेळ, गणित कार्ड्स आणि कृती आधारित शिक्षणाद्वारे संकल्पना अधिक सुलभपणे शिकवणे, विद्यार्थ्यांच्या शिकवण्याच्या प्रक्रियेचे सातत्यपूर्ण परीक्षण करून आवश्यक सुधारणा करणे यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
प्रशासन अधिकारी प्रकाश खेडकर यांनी AI तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांच्या भाषा आणि गणिताच्या पहिल्या चाचणीचे स्तरनिहाय वस्तुनिष्ठ विश्लेषण सादर केले। या पद्धतीमुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अचूक डेटा मिळून शिक्षणाचा दर्जा मोजता येणार असल्याचे त्यांनी सांगितले।